नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती NTPC ग्रुप डी या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 2 चालू आहे. यापूर्वी भाग 1 बनवण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 पाहिला नाही त्यांनी भाग 1 देखील पहा. आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमधील रेल्वे भरती यामध्ये या व्हिडिओची शृंखला आपली टाकत आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. चला तर मग आजचा पहिला प्रश्न आहे, इंडिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर इंडिका या ग्रंथाचे लेखक आपल्याला सांगायचे आहे. इंडिका या ग्रंथाचे लेखक पर्याय क्रमांक 1 मॅगिस्थेनिस हे इंडिका या ग्रंथाचे लेखक आहेत. इंडिका या ग्रंथाविषयीची माहिती पाहू. इंडिका ग्रंथाची रचना मॅगिस्थेनिस यांनी केलेली आहे. त्याचबरोबर मॅगिस्थेनिस हा सेल्युकस निकोटरचा राजदूत होता आणि चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात तो आला होता. आणि इंडिका या ग्रंथामधून आपल्या भारतीय समाजरचना, भारताचा भूगोल आणि शासनव्यवस्था आणि भारतीय लोकजीवन याविषयीची माहिती जो मॅगिस्थेनिस यांनी इंडिका या ग्रंथाची रचना केली त्यामध्ये या बाबीचं आपल्याला विवरण मिळते. मग प्राचीन भारताच्या अनुषंगाने पाहिलं तर हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. तत्कालीन जीवन, तिथली प्रशासन व्यवस्था आणि भारताची भौगोलिक सीमा किंवा भारतामध्ये अन्य देखील बाबी यांचा उलगडा करणारा हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. जो मॅगिस्थेनिस होता चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात तो राजदूत म्हणून आला होता. तो राजदूत कोणाचा होता? तर सेल्युकस निकोटरचा होता. हे देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, जिओग्राफी या प्राचीन ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यापैकी अचूक उत्तर आपल्याला सांगायचं आहे की जिओग्राफी या प्राचीन ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 2 टॉलेमी यांचा तो ग्रंथ आहे जिओग्राफी. हे जे टॉलेमी ग्रीकमधील विद्वान होता आणि त्यांनी इसवी सन 2ऱ्या शतकामध्ये या जिओग्राफी या प्राचीन ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि जिओग्राफी हा भूगोलाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये जगाच्या भूगोलाचे नकाशे, त्यामधील अनेक देशाची स्थाने आणि आपल्या भारतातील देखील गंगा नदीच्या खोऱ्याचा किंवा इतर भौगोलिक परिसराचा देखील त्यामध्ये जिओग्राफी त्याच्या ग्रंथामध्ये विवरण मिळते. त्यामुळे हे देखील परीक्षेला आपल्याला कधी कधी विचारलं जाऊ शकते की जिओग्राफी हा ग्रंथ कोणाचा आहे, इंडिका ग्रंथ कोणाचा आहे. म्हणून आपण रेल्वे भरतीच्या दृष्टिकोनातून प्राचीन भारताच्या इतिहासाची प्रश्नाची शृंखला आपण पाहत आहोत आणि हे महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 आहे, हिस्ट्रीज या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? खाली 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक उत्तर आपल्याला सांगायचं आहे की हिस्ट्रीज या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 हेरोडोटस हे हिस्ट्रीज या ग्रंथाचे लेखक आहेत. आपल्याला हिस्ट्रीज या ग्रंथाविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे की जो ग्रंथ आहे हिस्ट्रीज हा हेरोडोटस यांनी लिहिलेला आहे. हेरोडोटस हा काय आहे? इतिहासाचा जनक म्हणून संबोधले जाते. तर इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात? हेरोडोटसला म्हणतात. हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर त्यांनी हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये ग्रीक आणि पार्शियन युद्धाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. सर्वप्रथम कोणत्या युद्धाचं त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे? ग्रीक आणि पार्शियन युद्धाचं सविस्तरपणे हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये हेरोडोटस यांनी विवरण केलेलं आहे, सविस्तर माहिती दिली आहे. त्याबरोबर हा ग्रंथ इतिहास लेखनाचा एक महत्त्वाचा पाया मानला जातो. त्यामुळे खरंच शृंखलाबद्ध इतिहास लिहिण्याचं जर काम कोणी केलं असेल तर हेरोडोटस यांनी केलं. त्यांनी सुरुवातीला काय केलं तर ग्रीक आणि पार्शियन युद्धाचं ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यात तो लिहित गेला आणि तो एकदम स्टेप बाय स्टेप लिहिला गेला आणि तिथून काय झालं तर इतिहास लेखनाला सुरुवात झाली. त्यामुळं आजही देखील ग्रीक आणि पार्शियन जो इतिहास आहे हे समजण्यासाठी या ग्रंथाचा आधार घेतला जातो आणि म्हणूनच हेरोडोटसला इतिहासाचा आपण जनक म्हणतो. हे देखील
लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. तारिक उल हिंद या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर तारिक उल हिंद या ग्रंथाची रचना अल-बिरुनी यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. चला पुढील प्रश्न, नाही, तारिक उल हिंदविषयी माहिती पाहता. तारिक उल हिंद या ग्रंथाचे आपण पाहिले की अल-बिरुनी यांनी केलेली आहे. तर या ग्रंथामधून आपल्याला काय मिळते, तर मोहम्मद गझनी यांनी भारतावर केलेल्या जितक्या स्वाऱ्या आहेत त्याविषयीची माहिती तारिक उल हिंद या ग्रंथातून मिळते. त्याचबरोबर अल-बिरुनी हा मोहम्मद गझनीच्या दरबारातील प्रसिद्ध राजकवी होता. हे देखील महत्त्वाचं आहे, कारण की कधीकधी विचारलं जातं की अल-बिरुनी हा कोणाच्या दरबारातील राजकवी होता. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की मोहम्मद गझनीच्या दरबारातील तो प्रसिद्ध कवी होता. त्यानंतर पुढील प्रश्न, चचनामा या ग्रंथाची रचना कोणी केली? तर आपल्याला सांगायचं आहे की चचनामा या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक 1 मुहम्मद अली यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल. चचनामा या ग्रंथाविषयीची आपण माहिती पाहू. चचनामा हा ग्रंथ 13व्या शतकात लिहिला गेलेला आहे. हा ग्रंथ पार्शियन भाषेतील आहे आणि हा ग्रंथ सिंध प्रांताच्या इतिहासातील सर्वात जुना ग्रंथ मानला जातो. म्हणून या ग्रंथातून आपल्याला काय मिळते, तर सिंध जे प्रांतात राजा दाहिर होता याविषयीची माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते. आणि या ग्रंथातून अजून काय मिळते, तर भारतामध्ये सर्वप्रथम मुस्लिम आक्रमण कधी झाले याचे प्राथमिक स्रोत असलेला हा ग्रंथ आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. तारिक-ए-फिरोजशाही या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर जियाउद्दीन बर्नी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर होईल.